राधेकृष्ण वारकरी संस्था जळगाव यांच्या वतीनं वारकरी बालसंस्कार शिबिर आणि भव्य दिव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिरामध्ये अनेक लहान मुलांचा समावेश करण्यात आला आहे। लहान मुलांना चांगले संस्कार आणि वारकरी संप्रदायाचे ज्ञान अवश्य झाले पाहिजे या उद्देशाने या भव्य दिव्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे। हे शिबिर 28 एप्रिल ते 12 मे पर्यंत असणार आहे। या शिबिरादरम्यान अनेक नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे। 12 मे रोजी विविध मठाधिपती आणि साधू संतांसहित जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। जळगावसहित ग्रामीण भागातील अनेक लहान मुलांना या शिबिरामध्ये सहभाग देणार असल्याचं आयोजक हरिभक्त परायण गोपाल महाराज यांनी म्हटलेलं आहे। लहानपणापासूनच आपल्या पाल्यांना चांगले संस्कार घडवून आणण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने अनेक लहान मुलांनी या शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असे आयोजकांकडून सांगितलं गेलं आहे। विनोद पाटील, जळगाव। रामकृष्ण हरी सर्वांना सीताराम। येत्या 28 एप्रिल ते 12 मे या कालावधीमध्ये आम्ही वारकरी बाल संस्कार शिबिर आयोजित केलेले आहे। उद्या दिनांक 28 एप्रिल पासून आमचं त्या ठिकाणी वारकरी बाल संस्कार चालू होणार आहे। शिबिर त्या ठिकाणी घेतो। जवळपास 50, 60, 70, 80 मुलं शिबिरामध्ये दरवर्षी असतात। त्या शिबिरामध्ये त्यांना गीतेचे श्लोक, हनुमान चालीसा, हरिपाठ, वारकरी संप्रदायाच्या चाली, पखवाजाचे बोल आणि पावली त्या ठिकाणी शिकवली जाते। त्या ठिकाणी भजन, गवळणी, अभंग शिकवले जातात। त्या माध्यमातून ते या ठिकाणी आम्ही शिबिर आयोजन करत असतो। आणि शिबिरामध्ये आपल्या लेकरांना पाठवण्याचं कारण, आपले लेकरं इकडं तिकडं उन्हातानामध्ये फिरत असतात, पण 15 दिवस इथे त्यांना राहण्याची व्यवस्था, 2 टाइम जेवण, चहा, नाश्ता सर्व व्यवस्था केलेली असते। आणि शिबिरामध्ये आल्यानंतर आपली लेकरं जी घरी काम ऐकत नाही, पण इथं आल्यानंतर स्वतःचे काम स्वतः करतात, स्वतःचे कपडे हाताने धुतात, स्वतःची तयारी हाताने करतात, स्वतःचा ताट सुद्धा स्वतःच्या हाताने धुतात। म्हणजे या चांगल्या सवयी या ठिकाणी शिबिरामध्ये लेकरांना लागतात आणि याच माध्यमातून आपल्या लेकरांवर चांगले संस्कार घडत असतात। धर्माचं ज्ञान त्यांना दिलं जातं की धर्मासाठी आपण काय करावं, आपला धर्म आपल्याला काय शिकवतो, आपल्या परंपरा काय आहेत, आपल्या रूढी काय आहेत। या कीर्तनाच्या माध्यमातून महाराज मंडळी येतात, मार्गदर्शन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करून जातात। हे चांगले संस्कार त्यांच्यावर घडतात, म्हणून त्यांच्याकरता हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो। याही वर्षी भव्य दिव्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या शिबिरामध्ये भव्य दिव्य कीर्तन सोहळा सुद्धा आयोजित केलेला आहे। त्या कीर्तन सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराज मंडळींचे कीर्तन होणार आहेत। महाराष्ट्रातील नामवंत महाराज मंडळी कीर्तना करता येणार आहेत। पहिल्या दिवसाचं कीर्तन हरिभक्त परायण परमस्नेही परम आदरणीय ज्ञान सिंधू ज्ञानेश्वर महाराज जडकेकर, दुसऱ्या दिवसाचे कीर्तनकार स्वररत्न साहिल महाराज तडेगावकर, तिसऱ्या दिवसाचे कीर्तनकार रवींद्र महाराज तारखेडेकर, चौथ्या दिवसाचे कीर्तनकार हरिभक्त परायण परमस्नेही परम आदरणीय राजेंद्र महाराज कासोदेकर यांचं त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे। 5व्या दिवशी महाराष्ट्रातील एक नामवंत कथाकार कीर्तनकार सूर्यवान महाराज शेडगावकर यांचं सुद्धा कीर्तन होणार आहे। 6व्या दिवशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, लोकप्रिय कीर्तनकार समाधानजी महाराज भोजेकर यांचं सुद्धा त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे। आणि 7व्या दिवशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार खानदेश भूषण रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांचं सुद्धा कीर्तन होणार आहे। आणि शेवटच्या 12 तारखेला हरिभक्त परायण परमस्नेही परम आदरणीय हिंदू सिंह गौप्रेमी गुरुवर्य गजाननजी महाराज वरसाडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने शिबिराची सांगता होणार आहे। असा हा सर्व कार्यक्रम 15 दिवसामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे। 15 दिवशी भव्य दिव्य कीर्तन सोहळा आणि बाल संस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये आपल्या लेकरांना पाठवा, चांगले संस्कार आपल्या लेकरांवर घडतात, चांगले संस्कार त्यांना दिले जातात, याच्याकरता लेकरांना पाठवा। आणि आपल्याला सर्वांना ज्यांना शक्य होईल त्यांनी कीर्तन सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। सर्वांना रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माझे नाव मेघना सुनील सपकाळे। मी कानडदा राधेकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आपल्या मुलांना शिबिरामध्ये टाकावे आणि मी तुम्हाला एक गवळण म्हणून दाखवणार आहे, ती ऐकावी। लढू नको बाळा, बाळा मी पाण्याला जाते, लढू नको बाळा, बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते, पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते,
खायला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भोवरा तुला खेळायला देते चांदीचा भोवरा तुला खेळायला देते खेळायला देते आणि पाणी घेऊन